मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग नंबर आय डोंट नो. आजच्या गावात थोडा मोठा बेडूक पावसाळा आलाय आणि एका लहान पोराप्रमाणे मी भिजायला निघालो. म्हणजे झालंय भिजून आणि आता भिजून मी घरी चाललो. ए यार नको ना. 29 वर्षाचा घोडा एका लहान पोराप्रमाणे भिजतोय. बट येस, या क्षणाची मी खूप यार फकॉल या या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो की मला भिजायचं आहे आणि मी ओला चिंब होऊन, कारण की 10,000 स्टेप्स पण कम्प्लीट करायच्या होत्या. त्या कम्प्लीट करता करता मी भिजलोय. मजा आली आहे. भारी वाटत आहे आणि कळतं पण आहे खूप केस मोठे पण झालेत. लाईक एवढा असा गायब होतोय. बट येस, मजा येते. चलो अभी पाऊस पण थोडासा कमी झालाय आणि आता घरी जायचा पण वेळ झालाय, कारण की आता जी झोप येईल ना सुम्मा. काय भारी वाटतंय, काय भारी वाटतंय, एक नंबर वाटतंय. आणि पहिल्यांदा मम्मी मला ओरडणार पण नाही की मी भिजून आलोय तर. बरं वाटलं. चिंब भिजलेले रूप सजलेले असं झालं. लाल कलरचं दाखव, कोणती चादर आहे तुझी लाल कलर? ही ही लाल आहे, ठीक आहे. ये आणखीन जोरात ये. आता आम्ही घाबरत नाही, आम्ही ग्राउंड फ्लोअरवर राहत नाही. आता ये ना, तुझ्यात हिंमत असेल तेवढ्या जोरात ये. बदा पड. ग्राउंड फ्लोअरला होतो तेव्हा इतका घाणेरडा यायचा जोरात, आणि आता काय फर्स्ट फ्लोअरला आल्यावर काय हटली? हटली काय? ये ना, ये ये ये. ग्राउंड फ्लोअरला होतो तेव्हा भीती वाटायची, जेव्हा पाऊस पडायचा ना तेव्हा खूप भीती वाटायची की आता काय होईल. पण आता घंटा काय फरक नाही पडत. आता तर मी हेच बोलतो की भाई, तुझ्या जेवढी हिंमत आहे तेवढं जोरात पडच, घाबरत नाही. फाटली पड. बस एवढीशी स्पीड. आई केवढा पडला पाहिजे, बदा. हॅलो, काय करताय? अहो, आठवण येते तुमची. हा. अच्छा. घरातली काम होय, जायचं नाही मला. देवा वाचवलंस. त्या दिवशी पावसाला धमकी दिली तर पण पावसाची फाटली वाटतं. पावसा काय आला नाही. पावसाच्या आम्ही समुद्रावर आलो पण पाऊस तर काय आला नाही. सर्दी झाली पण पाऊस तर काय आला नाही. सर्दी झाली बा एकदम. माझ्या मैत्रिणीला भेटलो आणि माझं झाली सर्दी. सर्दी हा असा प्रकार आहे की मला खूप त्रास देतो. सगळ्यांना देत असेल. मित्रांनो, आय अंडरएस्टिमेट पाऊस, बट पावसाने नाही वाट लावली माझी, क्लायमेटने वाट लावली. सर्दी झाली आहे, शेंबूड गळेश, नाक गळेश, ताप येईश, बॉडी लडखडेश. सो आय डिसाइड टू टेक रेस्टेश, आराम करेश. ठीक आहे, हा ब्लॉग एवढाच होता. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये फ्रेश होऊन तसेच भरा. ठीक आहे, बाय बाय. जिवंत राहा.